एकदा मोठा उत्सव होता नंद वृंदावनामध्ये आणि सर्व उत्सव म्हणलं तर खूप काही सामान असते, तर खूप काही व्यवस्था होती आणि एक बैलगाडी होती. त्या बैलगाडीमध्ये खूप काही मोठमोठाले भांडे भरून ठेवले होते आणि कार्यक्रम होता. तर म्हणून कृष्णाला त्या बैलगाडीखाली झोपविलं. छोटे मुलं असतात ना, तर त्यांना त्या बैलगाडीखाली झोपविलं. एकदम लहान होते ते, त्यांना उलटच जास्त उलट होत होते ते. तर त्यांनी कृष्ण तिथं बसलेले असताना शकट म्हणजे बैलगाडी आणि एक दुसरा असुर होता, त्याचं नाव होतं शक्टासूर. तर हा जो सूक्ष्म शरीराचा होता, म्हणजे घोसली बॉडी म्हणतात ना, भूतासारखं, ज्याला ग्रॉस बॉडी नाही आहे, ग्रॉस शरीर नाही आहे, पण सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार आहेत असं शरीर. तर त्या भूतासारख्या शरीराने म्हणतात घोसली बॉडी. त्याने त्या शकट रूपामध्ये त्याच्यावर त्यानं त्याला पकडलेलं म्हणता येईल. तेव्हा कृष्णाचं एक छोटंसं चरण जे आहे त्यांनी हळूच त्या बैलगाडीला जेव्हा लागलं, तर बैलगाडी पूर्ण आकाशात उडाली आणि सगळीकडे ते भांडे वगैरे इस्तव्यस्त झाले. तर आणि तिथं शकट असण्याचा ते सगळेजण आले तरी जाऊन, सर्व गोपी झाल्या तर यशोदा वगैरे. त्याने बघितलं बापरे, सुदैवाने कृष्ण वाचलं होतं. काही एवढी बैलगाडी इकडे तिकडे पलटली, पण त्याच्या खालीच कृष्ण होते. ते सगळे गोपांनी सांगितलं की अरे त्यांच्याच पायाला लागलं, त्यांनीच पायाला मारलं. पण विश्वास ठेवेल, छोट्याशा मुलाचा पाय लागला, एवढं बैलगाडीने एवढे मोठाले भांडे जे आहेत सगळ्यांना उचलू बलिष्ठ आहे, सर्वांना उचलू 4-5 जणाला उचलू एका जागी करावं लागलं. तर हे भूतासारखं जे अनर्थ जे आहे तो अनर्थ म्हणजे आहे आपला बॅड हॅबिट्स. आपल्या ज्या वाईट सवयी असतात ते आपल्या भूताला, जसं भूतानं पकडलेला व्यक्ती असतो ना, त्याचं स्वतःवर नियंत्रण नसते, है ना, त्याचं स्वतःवर नियंत्रण नसते. तो काय बोलतो, काय करतो, त्याचं शब्द पण कधी कधी बदलतात, आवाज पण बदलतो कधी कधी. तर त्याच प्रकारे जे ॲडिक्शन्स असतात, ज्या आपण वाईट सवयी लावून घेतलेल्या आहेत, ज्या आपण वाईट आपल्या खूप काळ न काळ बनवलेल्या वाईट सवयी आणि ॲडिक्शन्स, हे त्या भूतासारखे असतात, जे आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याकडून कार्य करून घेतात. तर हा एक मोठा अनर्थ होतो. जरी आपल्याला इच्छा असेल की सकाळी लवकर उठायचं, जरी आपल्याला इच्छा असेल की कार्यक्रमाला यायचं, जरी आपली इच्छा असेल की भक्तांचा संग करायचा, पण मागच्या सवयींचा प्रभाव जणं काही भूतानं पछाडल्यासारखं आपल्याला. तर भगवंत जे आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून हळूहळू त्याचा नाश, हळूहळू एक सवय बदलायला लागते. हळूहळू जे आपण स्ट्रगल करत आहोत ते स्ट्रगल कमी व्हायला लागते. पण त्यासाठी आपल्याला भगवंतांना आपल्या हृदयामध्ये बोलविणं गरजेचं आहे. म्हणून जे आपण नामस्मरण करतो, जे चॅन्टिंग करतो, जे काही आपण प्रण घेतलेलं आहे, 4 माळा 8 माळा, जे काही आपण ठरविलेलं आहे ते करणं म्हणजे रोजच्या रोज भगवंतांना आपल्या हृदयामध्ये घेऊन येणं आणि मग वाट पाहणं. असं तर नाही एका दिवसात सगळे अनर्थ गेले, ते सगळे राक्षस कृष्ण एका दिवसात नाही मारले. एक 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 राईट. त्याच प्रकारे आपण रोज जेव्हा भगवंताचं चिंतन करू, हळूहळू एक 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 जो अनर्थ आहे तो नष्ट होतो. आणि आपण पाहतो पण आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे, आपण अनुभव करू शकतो. काही काळानंतर दुसरे पण अनुभव करतात. म्हणतात अरे काय झालं तुला, एकदम मंदिरात जायला पाहिजे, पण असं थोडी काय रोजच्या रोजच जायचं, दर्शन घेऊन यायचं, 2-2 घंटे काय करतोस तिथं. तर ही सवय जी आहे ना, एक ते भूतासारखे आपल्याला पछाडतात. पण आपण भगवंतांना संधी देऊ आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून, मग भगवंत हळूहळू त्या सवयीला, वाईट सवयीला नष्ट करतात. तर त्या असुराचं नाव काय आहे? शकटासूर.